दादा महाराज सर्व विभूती पुण्य विभूती यांच्या चरणी नमस्कार करून, तसेच आमचे काका आणि माझा गुरुबंधू वर्गमित्र विश्वास व सर्व बंधूंना नमस्कार करून एक आलेला अनुभव सांगतो तुम्हाला की परमपूज्य वंदनीय दादांनी 8 सेमिनार गोवा येथे शिरोडा येथे घेतले. तसेच 25 वर्षानंतर तोच विषय आम्हाला आमच्या काकाच्या मुखातून ते ज्ञान मिळालं. तर पहिले 2 सेमिनार दुसरीकडे झाले, तिसऱ्यापासून ते 8 सेमिनार शिरोडा येथे झाले. काय तर दुसरा सेमिनार हे गोव्यामधील बांदोडा लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये झाला. तर त्यावेळेस दादाने जे विषय घेतला तंतोतंत शशिकाकाने आम्हाला तो विषय समजून सांगत होते. तर 2 दिवसानंतर खाली स्वयंपाकघर होतं आणि तिथं आम्हाला सर्वांना गुरुप्रसाद मिळत होता जेवणासाठी. तर तिसऱ्या दिवशी की जी साधना आपण दिवसा करत होतो ते पहाटे 4च्या सुमारास ते खाली प्रसाद बनवतात, म्हणजे जेवण बनवतात, त्या लोकांना ते ओंकार ऐकू यायला चालू झालं. तेव्हा ओंकार जे सकाळी म्हणत होते आता कोण म्हणतं म्हणून ते लोक आश्चर्यचकित झाले. आणि तसे येऊन परत काकांना सांगितले की आम्हाला सुद्धा पहाटे ओंकार हे ऐकू येत होतं. म्हणजे दादानी कोणाकोणाची तरतूद केली, इवन सगळ्यांसाठी जो स्वयंपाक बनवतो किंवा आपल्याला जे प्रसाद मिळतं त्यातून सुद्धा आपल्याला ओंकार शक्ती प्राप्त होते. म्हणून मी काकांना सहज आत्ता ते विषय समजल्यावर मी आठवून घेतलं. काका म्हणजे तूच सांगा. आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतला ना, तर सगळ्यांच्यापर्यंत भेटणं वगैरे चाललं होतं. तर एका गुरुभगिनीने मला विचारलं की 10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक देता किंवा नंतर दुपारची सुट्टी असते, तर त्यावेळेला आम्हाला असं जड का वाटतं? तो विषयच फार कठीण आहे, पहिल्यांदा डोक्यात काही जात नाही आणि तो विषय सोप्यात सोपा करून सांगायचा प्रयत्न काका करतात, तरीसुद्धा ते धारण व्हायला जरा वेळ लागतो. म्हणून ते फार जड झालं की मग पेंग येणं किंवा असं होतं. म्हणून 10 मिनिटाचा ब्रेक आहे. आणि दादांच्या सेमिनारमध्ये आम्ही सुद्धा बसायचो की 8 जण, तर असं डोक्यावर न जायचं ते 8 काय चाललंय की कोणाला लिहून काढून त्याचा अभ्यास करणं आता कळतंय. मग एक दिवस आधीच झोप येते म्हणून मी नाश्ता कमी करून लवकर येऊन बसतो आणि पुढं बसायचं, जागा पकडायची. ही तर रिझर्वेशन नाही. दादा म्हणाले काय रे काय खाल्लंयस की नाही? खाल्लंय म्हटलं. दादा का कमी खाल्लं म्हटलं. आधीच काही कळत नाही आणि जास्त खाल्लं झोप आली तर म्हटलं आधीच 3 फूट जातो आणि खाऊन बसलं तर म्हटलं प्लेन घेते, मग काही कळतच नाही. म्हणजे तसं होतं कारण का विषय नवीन ऐकलाय आणि तो सोपं करून जरी सांगायचा प्रयत्न केलाय, आपण कधीच ऐकलेलं नाही ना. आता आम्हाला सांगताना काही डोकं जड बिड होत नाही का? आम्हाला डोकंच नाही आहे. आता सांगितले की पूर्वी कुलकर्णी देशपांडे ही वतने गावाशी. कुलकर्णी देशपांडे. कुलकर्णी देशपांडे कोण कोण आहेत? आता असले तरी हात उचलणार नाहीत. काय सांगतील काय माहिती. चांगलं सांगितलं लगेच आमच्या. आता सांगितले की पूर्वी कुलकर्णी देशपांडे ही वतने गावाशी संबंधित होती. आता गाव सोडून शहरात आल्यावर त्यांना विचारले की तुमची ग्रामदेवता कुठली, तर सांगतात की आम्हाला माहीत नाही. तर या गोष्टींचा देवाशी संबंध आहे, तसाच त्यांच्या सुखाशी संबंध आहे. ते सुख प्राप्त होण्यासाठी तो मागचा ऋणानुबंध आहे तो पूर्ण करावा लागतो. त्यावेळी ग्रामदेवतेचे उद्दिष्ट त्या गावाचे रक्षण करणे होते. त्याचप्रमाणे गावी जी जबाबदारी होती, कारभार चालवायचा होता, ते काम कुलकर्णी देशपांडे यांच्याकडे होते. जरी ती वतने गेली तरी देवाचा संबंध त्या गावामुळे होता
आणि तो तसाच राहिला. ती सोडवणूक करून घ्यावी लागते. आज आपण गाव सोडून बाहेर गेलो. पूर्वी त्या गावात असताना देवतांची सेवा करण्याची परंपरा होती. दरवर्षी जत्रा असते व त्या त्या जणांचा मान असतो. उदाहरणार्थ, देशपांडे यांच्या घरची पहिली पूजा व ओटी आल्याशिवाय जर पालखी उचलायला गेलात तर ती जड व्हायची. अशा अनेक गोष्टी आहेत. अशाच एकाचा पालखी पुढे मशाल धरण्याचा मान होता. कामकाजाला आला तेव्हा दादाने विचारले की किती दिवसात तू गावाला गेला नाहीस. तो म्हणाला की हल्ली दरवर्षी जत्रेला जाणे होत नाही व शिवाय मशाल धरायची म्हणजे सगळे कपडे खराब होतात. त्यावेळी दादानी जे सांगितले ते आजही लक्षात आहे. दादा म्हणाले की सगळे जरी बदलले तरी मशाली ऐवजी देवीच्या पालखी पुढे टॉर्च धरून चालणार नाही. तो कुलधर्म होऊ शकत नाही, कारण मशाल म्हणजे मशालच. याची सोडवणूक गुरुकृपेने होऊ शकेल. अशा तऱ्हेने सोडवणूक करून घेतल्यावर त्या गावातल्या देवापाशी तशाच प्रकारचा संबंध राहत नाही. तुम्ही त्याबाबत करू नये असे नाही, पण ती सोडवणूक करून घेण्याकरिता आपल्याकडे प्रसाद देतात. पूर्वीचं फार पूर्वीचं, आता काही नाही. आता फक्त प्रतिमा घेता येतात. म्हणजे सिद्धता कशी केली हे माहिती व्हावं म्हणून सांगते. या सर्व प्रसादांचे विश्लेषण अशा प्रकारे आहे. घराण्यातल्या कुलदेवतेचा पहिला प्रसाद आहे. पहिल्यांदा ते कुटुंब, नंतर तो राहतो ती वास्तू, नंतर गाव, असे ते संबंध आहेत. ग्रामदेवतेच्या ऋणानुबंधातून सोडवणूक करून घेण्यासाठी दुसरा प्रसाद आहे. कुलधर्म कुलदेवता उपासना जोडून देण्यासाठी पहिला प्रसाद व ग्रामदेवता उपासना याची सांगता करण्यासाठी दुसरा प्रसाद आहे. आपल्या कुलदेवता आहेत हे आपण धरून चाललेलो आहोत, पण त्यांचा कुलधर्म कुलाचार काय आहे हे माहीत नाही. रूढी परंपरेप्रमाणे करायला वेळ नाही, पैसा नाही, सोय नाही. गुरु हे मध्यस्थ असल्यामुळे सोप्या पद्धतीने देवदेवतांचा आशीर्वाद पहिल्या प्रसादातून भक्तांच्या जीवनात जोडून दिला जातो. दुसरा प्रसाद ग्रामदेवतेचा. आता पूर्वापार जीवन पद्धती बदलली आहे, पण हा प्रसाद घेण्यामुळे त्यावेळच्या ग्रामदेवता व त्यांच्या भक्तांच्या जीवनाशी जोडलेला संबंध याची संभावना होऊन त्यातून सोडवणूक होते. हा एक लाभ झाला. याशिवाय दुसरा लाभ काय झाला तर आजपर्यंत सकाळी वेळेवर आंघोळ करण्याची सवय नसेल तर प्रातःकाळी स्नान करण्याचा काय आनंद आहे हे अनुभवाला येईल. आत्तापर्यंत कधी पूजन केले नसेल तर आता पूजा तुम्हाला करायची म्हणजे लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी लागेल. लवकर उठणे हा एक भाग झाला, पण नम्रता हा गुण जीवनात आला नसेल. कारण मी इतका शिकलो, एवढा पगार आहे, यामुळे आपली कॉलर आपण अकारण ताठ ठेवत आलो. पण आता अडचण आली तर पूजन करून कोणापुढे नाक घासावे लागते व हा प्रसाद आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे व तो आपले दुःख निवारण करील, ही नम्रतेची भावना निर्माण करावी लागते. म्हणजे गुरु श्रेष्ठ आहेत. तुम्ही बघा, पंचांग किंवा पत्रिका कोणाला तर दाखवलं असेल त्यावरती काय सांगतात, यंदा गुरुबळ कमी आहे. म्हणजे तिचं पण गुरु आहेतच की, होय ना, असं सांगतात ते नाही. पत्रिका गुरुबळ नाही आहे, गुरुबळ आहे करा. मग म्हणजे गुरु, मग आता इथे हे गुरु प्रत्यक्ष भेटले आणि बळ दिलंय, मग त्याला पत्रिका दाखवायला जायची. आणि काही पत्रिका दाखवायचे नाही. आणि आता लग्न चांगल्या मुलाला मुलगी, मुलीला मुलगा पसंत असा पुढे जावा असं सांगितले, लग्न झाली ती व्यवस्थित आहे. आणि ज्यांचे 36 गुण जमले आहेत ना ते भांडतात, कारण का 3 तास तोंड इकडं आणि 6 तोंड इकडं. म्हणून सांगितलंय, मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत असल्यावर दोघांनी वेळा नाळ सुपारी केंद्रात ठेवायचं आणि लग्न करायचं. त्यांचे संसार सुखाचे झाले.
तरी पण काही लोक जरा त्याला मूळ नक्षत्र आहे का नाहीतर काय मंगळ आहे का? मंगळ आहे का? तो मंगळ गुरूंच्या अंडर आहे. मंगळ असू दे तर काही असू दे, असे सगळे आमच्या केंद्रावर मंगळ असल्या मुलांची झाली, लग्न झाले, केंद्रावर लग्न झाले, सगळ्यांचं व्यवस्थित आहे ना रे. म्हणजे गुरूंच्यावर किती विश्वास ठेवायला पाहिजे, काल सांगितलं 113% ठेवायला पाहिजे, हे ठीक नाही. म्हणजे गुरु सांगतात ते ब्रह्मवाक्य, आपण डळमळ झालं की मग ते डळमळतं. 113 का सांगितलं म्हणजे काय? 100% तर विश्वास पाहिजेच. आणि 13 म्हणजे काय? सब कुछ तेरा है, कुछ नहीं मेरा. आपले एक गुरुबंधू आहेत, त्यांचा धाकटा मुलगा ट्रकचे काम करतो. धंद्यात नुकसान झाल्यावर जेव्हा तो आला तेव्हा त्याला प्रतिमा दिल्या व सांगितले की त्यांचे पूजन करायचे व ड्रायव्हर ट्रक घेऊन जाण्यापूर्वी प्रत्येक ट्रकचे पूजन करायचे. एवढ्या 2च गोष्टी सांगितल्या. 2-4 दिवस पूजन झाल्यावर तो सांगत होता, ट्रकच्या पूजनाआधी प्रतिमांचे पूजन, ते पूजन होण्याआधी साधना, त्याआधी आंघोळ, एवढे करून 14 ट्रक आहेत, त्यांचे रोज हळद कुंकू वाहून पूजन, हे सगळे सकाळी 7 वाजण्याच्या आधी व्हावे लागते. कारण नाक्यावर जर ट्रक वेळेवर पोहोचले नाहीत तर भाडे मिळणार नाही. हे सर्व साधण्यासाठी त्याला रोज 4:30 वाजता उठावेच लागते. पण त्याला आधी सांगितलं 4:30 वाजता उठून तू सगळं कर म्हटलं तर काय म्हणायचं, मला नाही उठायला होत, नको उठू. समजलं ना, तब्येत सवयी लावून घ्यायला पाहिजे. आता रोज एवढ्या लवकर उठायचे म्हणजे जागरण करून चालणार नाही. पण कामकाजाला आला त्यावेळी 4 वाजता उठून हे सगळे कर असे नाही सांगितले, तर फक्त प्रतिमा व ट्रक यांचे रोज पूजन कर एवढेच सांगितले. प्रसाद घेण्याने आपले काम तर होतेच, पण आपल्याला चांगल्या सवयी लागून आपले आचरणही सुधारते. नंतर त्याचा धंदा चांगला चालला व सगळेच चांगले झाले. माणसाकडे बघितले की अविचार म्हणजे तो माझ्यापेक्षा कमी आहे व मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यात काय कमी आहे हे शोधण्याची प्रवृत्ती जाऊन या मार्गदर्शनाप्रमाणे ईश्वराकडे बघण्याची जी दृष्टी आहे तीच दृष्टी माणसाकडे देखील बघताना राहील, ही सवय लागेल. असे विचार निर्माण झाले तर मानवता धर्म या समितीच्या ब्रीदवाक्याला आपण जागलो असे होईल. आपण करतो ही केवळ दुःख निवारणार्थ निराकरणे नसतात, तर जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यात बदल होणे व जीवन घडवण्यासाठी ती असतात. आता 3रा प्रसाद हा वास्तूसाठी आहे. मी माहिती म्हणून सांगितलंय. म्हणजे पूर्वी तेव्हा किती अवघड होतं, प्रत्येकासाठी एक प्रसाद घ्यायचा आणि तो पूजन करायचा. हे सगळं करत आणून सौम्य करून मॉडिफिकेशन करून सिम्प्लिफाय करून फक्त प्रतिमा आणली आणि त्याला फक्त 2 हस्तक आणि 1 मस्तक. म्हणजे दादाने किती विचार केलाय. आणि ह्याच्यापेक्षा सोपं काय असणार आहे? 24 तासातला अर्धा तास. 21 प्रकारचे प्रसाद होते, कमी कमी करून आता सगळे 21 प्रसादचे प्रसाद होते. आहे पुढे येतात 21 प्रकारचे प्रसाद घ्यावे लागत होते, तेव्हा सिद्धता व्हायची. आता फक्त प्रतिमा घेऊन साधना केली की ते सगळं आलं तुमच्या. आता 3रा प्रसाद हा वास्तूसाठी आहे. आणि साहेब पूर्वीची एक गोष्ट होती, एक आंधळी बाई होती आणि राजा म्हणाला वर मागतं. ते काय वर माहितला, माझा नातू राज्यावर बसलेला दिसू दे. वाक्य साधारण आहे, पण काय काय अंतर्भूत झालं, तिला मुलगा झाला पाहिजे, त्या मुलाला नातू व्हायला पाहिजे आणि तो राज्यावर बसला पाहिजे आणि तो मी बघितलं पाहिजे, म्हणजे डोळे पण आले. तसं दादानी केलंय की एका झटक्यामध्ये सगळं. ती बाई किती हुशार असेल. आता 3रा प्रसाद हा वास्तूसाठी आहे. सगळ्या बाबतीत अनुकूलता असून अगदी देवदेवता देखील प्रसन्न असल्या तरी वास्तू दूषित असेल तर घरात दुःख अशांतता असते. मग ती शुद्ध करण्यासाठी
शास्त्रार्थाप्रमाणे विधी करून सुद्धा वास्तू शुद्ध होतेच असे नाही, हे आपण कामकाजाच्या वेळी बघतो. वास्तू शांत केली तरी विधीतून घरात शांतता येत नाही. आपले शरीर पंचमहाभूत तत्वांनी युक्त आहे. त्यात एखाद्या तत्वाची कमतरता झाली की शारीरिक व्याधी होते. तर हा पंचमहाभूतांनी युक्त असा जो देह आहे त्याला सुख शांती मिळवण्यासाठी जेथे आपण राहतो त्या वास्तूतही पंचमहाभूत तत्वे समप्रमाणात पाहिजेत. आता एक घर असेल तर हे बरोबर आहे, ब्लॉक सिस्टीम असेल तर काय वास्तू किती झाली? तर असा प्रश्न आला बाबांच्या पुढे, म्हणजे आपण निराकरण आहे. आता वास्तू प्रतिमा देतात किंवा समजा एखादा तर बरेच भक्त आले म्हणाले आम्ही ब्लॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पण आमचं कामच होत नाही आहे. तर त्या समजा ब्लॉक सिस्टीममध्ये 20 ब्लॉक असतील आणि त्यात 20 नावं असतील, तर एखाद्याच्या नशिबात वास्तू नसेल, एखाद्या नशिबात वास्तूचा लाभ नसेल तर बाकीच्या 19 बी काम होत नाही. हे जेव्हा बाबांनी लक्षात आलं तेव्हा सांगितलं की ती वास्तूची प्रतिमा सिद्ध करा. आहे अशी चौकोनी, माहिती असेल तुम्हाला. ती प्रतिमा दिल्याबरोबर ते सर्वांचं काम व्हायला. म्हणजे त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे बघा. आमच्याकडे ब्लॉकमध्ये राहताना सुद्धा मी आता वास्तुप्रतिमा ठेवली आहे, म्हणजे पुण्यात काय असेल तर पण सगळं व्यवस्थित आहे आता. आणि सगळे म्हणून तिथं ओंकार साधना करतात, त्यामुळे सर्वांचं सगळं व्यवस्थित चालेल. हेच पाहिजे. कारण का एकच प्लॉट पण त्याच्यावर 10 घरं ना, म्हणजे किती विचार करून जाणं सगळं सिद्ध करून दिलंय. फक्त आपण त्याला समजून घेऊन ते आचरणात आणायचं आहे. जेथे आपण राहतो त्या वास्तूतही पंचमहाभूत तत्वे समप्रमाणात पाहिजेत. वास्तू बांधताना तेथे विटा, सिमेंट आणि पाणी म्हणजे पृथ्वी व आप ही तत्वे असतात. आता त्या ठिकाणी वायू, आकाश आणि तेज तत्वाची धारणा होणे आवश्यक असते. तेथे वायू आहे पण तो दूषित आहे. म्हणजे वास्तू बांधताना काही घटना घडतात. उदाहरणार्थ किड्यांची, कीटकांची हत्या होते, कोणाचा मृत्यू होतो. तेव्हा याकरिता प्रथम प्रायश्चित्त हवन विधी आहे. त्यामुळे वायू तत्व शुद्ध होते. आता तेज व आकाश तत्व तेथे धारण करणे याचा अर्थ वास्तुशांत. त्या विटा सिमेंटच्या सांगाड्यात कुटुंबाला पोषक अशी वायू तत्वाची धारणा करून देणे व हवन विधीमुळे म्हणजे अग्नीमुळे तेज तत्व धारण होते व ते झाल्यावर आकाश तत्व बोलावले जाते. तेज आणि आकाश तत्व एकमेकाला अगदी जोडून असते. पृथ्वीवर दिवसा तेज तत्व व रात्री आकाश तत्वाचा भार असतो. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी ते तेज तत्व कमी होऊन आकाश तत्व खाली येऊ लागले की त्या भाराने झाडाची पाने खाली लवतात व सूर्योदय झाला की पुन्हा टवटवीत होतात. म्हणून मी सांगितलं होतं काल ब्रह्ममुहूर्त, त्यावेळेला हे आकाश तत्व खाली येणार म्हणजे तेज तत्व वर जाण्याचा आणि आकाश तत्व खाली येण्याची जो एक काळ, संध्याकाळ म्हणजे रात्र होणे आणि दिवस येणार, तसा तो ब्रह्ममुहूर्तावर. म्हणून 8च्या साधना करायची आहे शक्यतो. आता सांगितलं मग 8 वाजून गेले आज चला नको करायला असं नाही. तो काय 100% लाभ होणार असेल तर 12 वाजता केल्यावरती 50% तरी होईल की, निदान 10% तरी होईल की. म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं. सबब सांगितलं की लगेच त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा नाही. पृथ्वीवर दिवसा तेज तत्व व रात्री आकाश तत्वाचा भार असतो. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी तेज तत्व कमी होऊन आकाश तत्व खाली येऊ लागले की त्या भाराने झाडाची पाने खाली लवतात व सूर्योदय झाला की पुन्हा टवटवीत होतात. कारण तेज तत्व हे त्यांचे जीवन आहे. तर घरात ही 5 तत्वे पाहिजेत व त्याला वास्तुशांत म्हणतात. शास्त्रविधीप्रमाणे जरी हवन केले तरी जे उपाध्ये हा विधी करण्यासाठी येतात त्यांची धारण, कार्यक्षमता, अधिकार किंवा दैहिक विकास हा इतका पाहिजे की त्यांनी विधी केल्यानंतर
ती धारणा होऊ शकेल. पण त्यांचे लक्ष मिळणाऱ्या दक्षिणेकडे व खारीक बदाम या साहित्याकडे असते. सर्वसाधारणपणे हे साहित्य भटजींना द्यायचे म्हणून फार लहान आणतात. मी बघितले आहे की काही ठिकाणी वेलदोडा देखील मोठा ठरेल एवढ्या सुपाऱ्या लहान असतात. आणि अगदी नवीन फॅशन एवढीशी प्लॅस्टिक पिशवी, त्यात एवढे 4 दाणे. दादा म्हणायचे ओटी भरताना असं असे भरून घ्यायचं आणि खाली असं पोकळ ठेवायचं आणि ते नेत जायचं तर एवढेच जातात. म्हणजे संध्याकाळी पेजेला सुद्धा ते तांदूळ पोरणार नाही अशी ओटी भरायची. सुपारी देतात नाही खाली, बघा फॅशन आहे. एवढीशी पिशवी असते प्लॅस्टिक स्टीलबंद, त्याच्यात 4 दाणे तांदूळ आणि एवढीशी सुपारी. त्यापेक्षा न केलेलं बरं की बघितल्यानंतर समाधान व्हायला पाहिजे. विड्यावर दक्षिणा म्हणजे तांबडा पैसा. एकदा आपल्या केंद्रावर एका बाईंना नारळाचे तोरण आणायला सांगितले होते. ते त्यांनी आपल्या पर्समधून आणले. कारण का लोक विचारतील ना कुठं जाता म्हणून. तोरण घेऊन कुठं चालल्यात नारळाचं असं विचारतील म्हणून केंद्रावर म्हणजे आम्ही केंद्रावर जातो किंवा महाराज यांच्याकडे जातो म्हणजे कमीपणा असं. आउट ऑफ फॅशन, आउट ऑफ फॅशन. एवढे नारळ लहान होते. नेहमीच्या आकाराचे नारळाचे तोरण घेतले तर बाहेर कोणीतरी विचारतील, तेव्हा हे पर्समधील तोरण उत्तम. दादा म्हणाले, ते विसर्जन करू नका, केंद्रावर दाखवण्यासाठी ठेवा. देवाला देखील तक्रार करता येणार नाही, कारण नारळाला नारळ आहे म्हणजे कुलधर्म झाला. असे भक्त आहेत. मग विधी तसाच होतो आणि आशीर्वादही तसाच मिळतो. तुमचा अनुभव सुद्धा सांगतो आम्ही तेव्हा. दादाने ओटी भरायला सांगितल्यानंतर आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी आमची कुलस्वामी म्हणून आम्ही सगळे कुटुंबीय सगळे गेलो आणि म्हटलं सगळं तिथंच करूया नारळ बिरळ. मग दुकानात साडी आणायला गेलो. देवीची साडी पाहिजे म्हटल्यावरती टाकली 40 रुपयाची. पोते बरं पण ते नको. मी म्हटलं का हो म्हणाल. मी म्हटलं 2-2.5 हजारापर्यंत साडी. तुम्ही कुठल्या गावून आलात? कारण पहिल्यांदा गिराईक माझ्याकडे 2.5 हजारची साडी मागतो. खरं खोटं सांगत नाही. दादांनी ओटी भरायला सांगितलं अशी चांदीच्या ताटामध्ये 9 काठापात्री साडी घ्यायची. बायकोला घेताना किती घेता? असली बायको नेसेल का 50 रुपयाची साडी? तर म्हणे देवीला म्हणजे ती जी देणार तिच्यासाठी साडी 50 रुपयाची. 50 रुपयाची. तर म्हणाले आणि त्या काठापात्राची मोठं व्यवस्थित साडी 2.5 हजार रुपयाची. नंतर एक चांगला नारळ घेतला मोठा, एक फळ चांगलं घेतलं, फुलाची वेणी घेतली, एवढे तांदूळ भरलेले, एवढी साखर, हळदी कुंकवाच्या पुड्या आणि ते तांदूळ ताटात ठेवला. ते भटजी पण बघत राहिले. म्हणाले पहिल्यांदा बघतोय म्हणाले आम्ही. आणि ती साडी दिवसभर घालून ठेवली होती. म्हणजे दादाने काय शिकवलं आपल्याला? नाही तर ओटी भरली तर एवढेसे तांदूळ व्यवस्थित म्हणजे काय आहे? आपणही तसंच घेतो का बसल्यावर? हे शिकलो आम्ही दादांच्याकडनं. ते सगळं बघत राहिले आणि काठामध्ये साडी घातलेली संध्याकाळपर्यंत तीच होती. आणि त्यांना आश्चर्य वाटायचे. 2.5 वर्षात ते पहिलं गिराईक मला देवीला 2.5 हजाराची साडी घेणार. आता नरसोबाच्या वाडीला हवनासाठी जे साहित्य खारीक, बदाम, सुपाऱ्या, इंधन, रानशेणी नेले ते पुण्याहून नेले होते. ते सगळे साहित्य बघून गुरुजी म्हणाले की हे साहित्य बघून विधी करायला किती स्फुरण येते. नाहीतर इतर मंडळी कसले साहित्य आणतात व यजमानांची पण तशीच इच्छा असल्यानंतर आम्हालाही म्हणजे गुरुजींना तशाच पद्धतीने नाईलाजाने विधी करावा लागतो. आता नाईलाजाने विधी करायला आशीर्वाद मिळेल का? नाही मिळणार. हे इतके उत्तम साहित्य बघितल्यावर आम्हालाही वाटते की विधी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, पण हे एकमेकांवर अवलंबून आहे. मग अशा प्रकारचा वास्तुशांत विधी म्हणजे काय? खरे म्हणजे या विधीतून काय धारण करायचे आहे हे यजमानांना देखील माहीत नसते. वास्तुशांतीच्या वेळी खड्डा केला जातो व त्यात वास्तूची प्रतिमा ठेवायची असते. पण सर्व विधी होत असताना यजमानाचे सारे लक्ष
ऑफिसमधला बॉसला चहा मिळाला का नाही इकडे असते. म्हणून घरातल्यांना हातवारे करून सूचना दिल्या जातात. म्हणून आपल्या निराकरणाप्रमाणे त्या दिवशी फक्त कुटुंबीय, इतर कोणालाही बोलवायचे नाही. असं आहे. आणि पहिल्यांदा बोलताना सुद्धा आपण वास्तू शांत नाही, वास्तू स्थापना आहे आधी. वास्तू स्थापना झाल्याशिवाय ती अशांत कशी होईल. आणि 12 वर्षांनी तुमच्या आचार विचारांनी त्याच्यामध्ये अशुद्धता निर्माण झाल्यावर 12 वर्षांनी वास्तू शांत करायची आहे. आपल्याला ऑफिसमध्ये त्रास नको म्हणून इकडे हळद कुंकू वाहत असताना घरातील मंडळींना सूचना चालू असतात. हां. त्यामुळे वास्तू देवतेच्या ऐवजी वास्तू पुरुष म्हणून बॉस धारण झाला. हां. मग तो ऑफिसमध्ये आपल्या डोक्यावर जशा मिऱ्या वाटतो तसेच घरी होते. मुले ऐकत नाही व ऑफिस सारखीच घरी परिस्थिती निर्माण होते. सर्वप्रथम दादा एका भक्ताच्या घरी आले. त्यावेळी म्हणाले की या घराला वास्तू नाही. त्यावर ते म्हणाले असे नाही, कारण तो विधी आम्ही केलेला आहे. दादा म्हणाले हा विधी झाल्यावर गुरुजींनी तुम्हाला काय दिले? त्यावर भक्त म्हणाला की एक पुडी दिली आहे व ती उघडू नका असे सांगितले. उघडू नका ते. तेव्हा दादा म्हणाले की ती आत्ता ती पुडी उघडा, काही झाले तर त्याला मी जबाबदार आहे. हां. पुडी उघडून बघितले तर त्यात कोळसे होते. सोन्याची प्रतिमा घरी गेली, कोळसे त्यात घालून दे आणि उघडू नका. म्हणजे उघडलं तर कळेल ना. आता वास्तू म्हणून जर कोळसे चालायला लागले तर घरात धूरच की. होय. सगळे वातावरण धुरकट असणार, शुद्ध असणार नाही. आपल्याला काही माहिती नाही त्याचा गैरफायदा घेतात. ती जी सोन्याची वास्तू प्रतिमा ती गुरुजी घरी घेऊन जाणारच. कारण सूर्य प्रतिमा म्हणून एक सोन्याची काडी असते, ती तो घरी घेऊन जाणार व अशा रीतीने 500 रुपयापर्यंत प्राप्ती करून घेणार. असा गुरुजी विचार करणार. हे ओघाने आलेच. हे एवढे विधी व हे सर्व करण्यापेक्षा गुरुकृपेने सोप्या पद्धतीने मंत्राक्षता घरात टाकणे व वास्तुप्रसाद बांधणे. आता वास्तुप्रसाद म्हणजे नारळातील खोबरे हे पृथ्वी तत्व, त्यातील पाणी हे आप तत्व, घरातील मोकळी जागा हे वायू तत्व व प्रसाद अभिमंत्रित केला म्हणजे त्यात तेज व आकाश तत्व धारण झाले. अशा तऱ्हेने अभिमंत्रित प्रसाद हा 5ही तत्वांनी युक्त होतो. तो बांधला म्हणजे वास्तू शांत झाली. पण इथे पैसे खर्च झालेले नाहीत ना, म्हणून कोणाचा विश्वास बसत नाही. आता वंदनीय दादा जेव्हा प्रथम आमचेकडे म्हणजे दीपककडे आले तेव्हा म्हणाले तुमच्या घराची वास्तू शांत झाली नाही. व ती झालीही नव्हती, कारण पूर्वी आम्ही त्याच घरात भाड्याने राहत होतो व ती विकत घेतल्यानंतर पूर्वीच्या मालकाने हा विधी केला असेल व म्हणून आता वास्तू शांत करायची आपल्याला गरज नाही असे वाटले, म्हणून काही केले नाही. जेव्हा दादा म्हणाले की वास्तू शांत झाली पाहिजे त्यावेळी माझे वडील म्हणाले की हा विधी करण्यासाठी 25 रुपये देखील खर्च करण्याची माझी ऐपत नाही. त्यावर दादा म्हणाले केवळ 2-2.5 रुपयात हे सर्व काम होईल, कारण 1 नारळ व 1 वाटी तांदूळ एवढे पुरे आहे. दादानी स्वतः घरात मंत्राक्षता टाकल्या व प्रसाद बांधला आणि त्या दिवशीच आमच्या घरातील डॉक्टर बंद झाला. आता आमच्याकडे सुद्धा येतात, त्यांना शनिवारी काय करतो आम्ही, नारळ सोलायचा म्हणजे फोडायला अनुकूल होतो. सोलायचा शेंडीकडनं असा पाण्यात पुसायचा अर्धा ठेवायचा सकाळी, शनिवारी सकाळी संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 5ला जायचं सेवकांनी, तो फोडायचा आणि कागदात गुंडाळायचा, पाणी पुसायचं आणि न बोलता बाहेर जायचं, उकिड्यावर टाकायचा. येताना बाहेरच हातपाय धुवूनच वास्तूमध्ये आत यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारी अँटी क्लॉकवाईज अक्षता टाकून घ्यायच्या. आणि अशांची लोकांची सगळी कामं झालेली आहेत. हे सोपं निराकरण आईबाबांचं आहे, पण लोकांचा विश्वास बसत नाही. काय नारळ पण शकत नाही. 28,000 रुपये करून तुम्ही सगळे यंदा केले.
किंवा विक्रम आहे. त्यावेळी माझे वडील म्हणाले की हा विधी करण्यासाठी 25 रुपये देखील खर्च करण्याची माझी ऐपत नाही. नाही. त्यावर दादा म्हणाले, केवळ 2-2.5 रुपयात हे सर्व काम होईल, कारण एक नारळ व 1 वाटी तांदूळ एवढे पुरे आहे. दादानी स्वतः घरात मंत्राक्षता टाकल्या व प्रसाद बांधला आणि त्या दिवशीच आमच्या घरातील डॉक्टर बंद झाला. तत्पूर्वी आमच्या घरात एक जण नेहमी बिछाण्यावर असायचा. मी बरा झालो की बहीण, अशा प्रकारे घरातील 10 माणसांपैकी एक आडवा असायचाच. पण वास्तुप्रसाद बांधल्यावर हे सगळे थांबले. म्हणजे 5ही तत्वे धारण झाली हे निश्चित. तर आपले हे निराकरण इतके सोपे आहे की वास्तुशांत विधीला अर्धा तास पुरतो. पण हे कसे होईल हा विचार इतर मंडळींच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याशिवाय बाहेरील मंडळींचे विचार असे असतात, घर चांगले आहे पण हा रंग का लावला, सिमेंट कंट्रोलचे का काळ्या बाजारचे, एवढा पैसा कुठून आला, इत्यादी इत्यादी. त्या दिवशी वास्तूतला वायू शुद्ध असायला हवा, पण त्या असल्या विचारांनी दूषित होऊ शकतो. म्हणून त्या दिवशी बाहेरील मंडळींना बोलवायचे नाही. वास्तूचे आसन शेवाळ आहे, ते वाळते पण मरत नाही. जरा पाऊस पडल्याबरोबर सगळीकडे दिसते, ते मरत नाही, म्हणून त्याला अक्षय वनस्पती म्हणून ओळखतात. म्हणून वास्तूमध्ये सुख शांती समाधान कायम नांदावे म्हणून शेवाळे आणून त्यावर वास्तू प्रतिमा ठेवायची असते. आता जर वास्तू प्रतिमा गुरुजींच्या घरी जात असेल तर शेवाळ्यावरून घसरायला होणारच व तिथे राहणारे घसरतातच. तर काल लीला त्यांनी सांगितले की प्रथम ज्यावेळी संवेदना देण्यासाठी पंचमहाभूत तत्वातून शक्तीला आवाहन केले, त्यावेळी ती शक्ती एवढ्या प्रखरतेने आली व लीलाताईंच्या धारण झाली की रात्रभर त्या नुसत्या उडत होत्या. कारण त्यावेळी धारणा होत होती. त्याची प्रखरता हळूहळू सौम्य करीत आणल्यावर आत्ता आपण सेवक त्या संवेदना देतो व घेणारा घेतो. पण कोणाला काहीही कळत नाही इतके ते सोप्या व सहज पद्धतीने स्टेप डाऊन करीत आणलेले आहे. संवेदनामध्ये किती पॉवर आहे सांगू तुम्हाला. दादानी गोष्ट सांगितलेली. घाणेकर म्हणून मुंबईचे भक्त होते, ते वारले. ते आता बहुतेक ते कोणी बसले मुंबईच्या लोकांना माहीत असतील तर माहीत नाही मला. त्यांची बायको म्हणजे दवाखान्यात ॲडमिट केली, बाळंतीण व्हायची होती आणि मुलाचं डोकं वरती होतं. त्यांच्या म्हणजे बाळंतपणाच्या शास्त्राप्रमाणे मुलाचं डोकं खाली असायला पाहिजे. तर ती बायको म्हणाली, डॉक्टर आले, एक्सरे काढला आणि म्हणाले मूल ते खालती आल्याशिवाय म्हणजे हे होणार नाही, नाही तर ऑपरेशन करायला लागेल. तो नवरा काय आधी म्हणजे विश्वास ठेवत नव्हता. ते म्हणाले दादा मुंबईमध्ये आहे तर तुम्ही त्यांना फोन करा. मग हिने फोन केला तर दादा आले आणि म्हणाले काय झालं, असं झालं. ठीक आहे म्हणाले. तर हा घाणेकरला माहीत नव्हतं दादा काय माहिती. तुम्ही उपचार करणं म्हणजे आर यू डॉक्टर म्हणून केलं. ते म्हणाले मी डॉक्टर आहे काय, कोण आहे ते नंतर सांगतो, आधी तुम्ही बायको कुठे आहे ते दाखव. गेले आत दादा गेले नाही, काय केलं नाही, डोक्यात हात ठेवला आणि असा केला 2दा. आता म्हणाले जाते डॉक्टर बोलणं आणि एक्सरे काढून बघ म्हणाले. डॉक्टरने बोलून एक्सरे काढलं, त्याचं मूळ फिरलं होतं. हे दादानी सांगितलेलं आहे. आणि नंतर मग घाणेकर मलाही भेटलं त्याला ही गोष्ट झाली. म्हणजे संवेदनामध्ये काय नाही आहे. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाला एकदम. आणि मग डिलेव्हरी नॉर्मल झाली. हे अनुभव आम्ही दादांच्या तोंडाने ऐकलेले आहेत, आम्ही सुद्धा अनुभवलेले आहेत. निराकरण सांगितलं की अजून निराकरण करायची आज कामं झालेली आहेत. इथंच माझी मुलगी आहे. ती बुधवारी फोन केला मला, बाबा माझी गाडी विकायची काम होत नाही ते सांगितली तर बरेच दिवस झाले.
बरं असं काम शनिवारी म्हटलं 11 रुपये ठेव आणि माझं काम लवकर होते असं प्रार्थना कर दुपार साईडला केलं लगेच. दुसऱ्याशी गुरुवारी लगेच गिरायकाला 5 लाखाची गाडी होती. अवधूत पाटील तेव्हा आई वडील आले बघा इथं ते हात वर करतात. त्यांनी मला फोन केला, म्हणाला बायकोचं लग्न होऊन झालं, विसा येत नाही अजून तिथं उभारलेत बघा ते. त्यांचा मुलगा लंडन ह्याला अमेरिकेला ना का लंडनला लंडन 11 महिने लग्न होऊन झाले आणि एकटा कंटाळ झाली तर त्या उसा येत नाही. बरं म्हटलं एक काम कर, मारुतीचे देऊळ आहे का ते आहे म्हणाला. बुधवारच होतं त्याशी. बुधवार म्हणून 11 रुपये काढ मारुती म्हणजे देवळाचं. 11 रुपये नाही त्यांचं काय ते आहे युरोन फेरो काय काढ आणि प्रार्थना करून ठेव आणि संध्याकाळी मारुती जाऊन ठेवून ये. गुरुवारी दुसऱ्या दिवशी फोन आला मला होता विसा आला म्हणून त्यांना विचारा आणि काय द्यावं. दादानी दिलंय पण ती जाणीव ठेवून आधी आपण दुसऱ्यांचा विचार करायला शिकलं पाहिजे. माझं झालं असं म्हणून सांगतो. दुपारी झोपलं तरी माझ्या बाजूला फोन ठेवून झोपतो मी. मोठेपणा सांगत नाही आहे, अनुभव सांगतोय. आणि असं तुम्ही तुमचं जीवन इतरांसाठी वापरल्या सगळं सुखशांती समजलं तुम्हाला नको म्हणेल एवढे. म्हणून त्यांनी मला काल त्यांच्या आई वडिलांना फोन करून मला बायकोला साडी आहे मला हे पण पाठवलं. म्हणजे हे कशाला पाठवलं, आमचं काम आहे. हे असे अनुभव देतोय आम्ही, तुम्ही पण घ्या. तसेच अभिमंत्रित गोळ्या व तीर्थ हे करण्याच्या वेळी ऋग्वेदातील ऋचांचा उच्चार करीत होतो व वेदातील अमुक पानावर 3 ऋचा आहेत त्यांची संथा गुरुजींकडून घ्या असे त्यावेळी परमपूज्य हाजीबाबांनी सांगितले होते. त्यात शरीरातल्या संपूर्ण अवयवांचे वर्णन आहे व त्या ठिकाणी असणारी व्याधी निवारण व्हावी व तो शतायुषी व्हावा अशी त्यात प्रार्थना आहे. रामरक्षेमध्ये सुद्धा तेच आहे. काल मी म्हणून दाखवलं सगळ्या अवयवाचं रक्षण. मग संध्याकाळी 5 मिनिटं उभी ते TV बघायचं सोडून म्हटलं आणि त्यात जर कल्याण असेल तर ते करायला पाहिजे की नको, करायला पाहिजे. आम्ही 1948 पासून गणेश सांगितलं की गणेश स्तोत्र, रामरक्षा, आता 303चे पाडे वगैरे म्हणत नाही. आम्ही गुरुभक्त हे भगवंत नारायण आणि रात्रोदयाची प्रार्थना हे म्हणतोच. मी माझी बायको माझा जावई असला घरात मी आणखी मुलगी आणि माझी नात असली तर. आणि मला सांगितलं ते आता पुत्र आल्यापासून ते सुद्धा बसत आहे म्हणून आम्हालाच लाज वाटायला त्याला एवढे मोठे झाले ते आमच्या डोक्यात प्रसाद पडणे हे एवढंच लहान काय. बघा तुम्ही ठरवा. आता सांगायचं काम आमचं आहे, सांगायचं काम आम्ही केलं, करायचं काम तुम्ही करायचं. म्हणून सेमिनार घेऊन त्यातनं काय शिकलो आपण घरी जाऊन लिहून ठेवून ते आचरणात आणून अनुभवायला आलं पाहिजे. आम्ही अनुभवलंय. अजून अनुभव तुम्हाला 2-4 सांगायचे आहेत. ऐकलं तर तुम्हाला अंगावर काटा येईल. म्हणजे माझाही विश्वास बसत नाही त्यावर. तर तीर्थ, गोळ्या, तेल या त्यावेळी अशा पद्धतीने अभिमंत्रित केले जात असे. दादांनी हे सर्व बघितले, त्याचा परिणाम पण बघितला. हे संथापूर्वक संस्कृत किती जण म्हणू शकतील हा प्रश्न होता. संस्कृत येत नाही मग त्यात उच्चार बदलतात. म्हणून काय म्हणले शेठजींनी सांगितलं म्हणून की आपल्या मुनीमला शेठजी अजमेर गए अशी तार कर म्हणून. शेठजी अजमेर गए त्यांनी तार काय केली शेठजी आज मर गए. म्हणजे अर्थ बदलला की नाही एकदम जवळ. तसं संस्कृतमध्ये तुम्ही म्हणताना जर उच्चारमध्ये फरक पडला तर लाभ होणार नाही म्हणून ते सगळं बंद करून सोपं करून दिलंय. व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रमध्ये आणि तिथं बसायचं देवाला म्हणायचं भरजरी साडी नेसायची अंगावर सगळे दागिने घालायचे आणि म्हणे कृष्णा द्रौपदीला वस्त्रदान केलं आणि आम्हाला का कृपणता दाखवली आहे. अंगावर साडी 800 रुपयाची आहे. मग देव म्हणाला तर तुला आशीर्वाद तथास्तु म्हणू का नको म्हणू. तथास्तु म्हटलं तर साडी निघून जाईल. म्हणून ते बंद करायला सांगितलं. सगळं काही वाचू नका म्हणले, स्तोत्र नको पठण नको. त्या काळानुसार ते होतं. सद्य परिस्थितीनुसार तुम्हाला काय सांगितलं. आता हा लहानपणी चॉकलेट खाल्ल्याशिवाय शाळेत जात नव्हता.
आता मोठेपणी मला चॉकलेट दिल्याशिवाय मी हे नोकरीला जात नाही, म्हणजे हाताला त्यावेळेला ठीक होतं, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार यथाकालानुसार ते ठीक होतं. पण सध्याच्या परिस्थितीला काय, मला धोतर नेसा, आणखी नाव यज्ञ करा, या करा, होणार आहे. मग अर्ध्या तास साधना होईल की नाही, पायजमा घाला, नाही तर नका घालू. नका घालू म्हणजे पोलीस त्याला मध्ये मध्ये हसलं म्हणजे बरं होतं, नाही तर काय तर पिंग गेलं. हा, हे संथापूर्वक संस्कृत किती जण म्हणू शकतील हा प्रश्न होता. संथा घेताना जरा फरक झाला तर अर्थ बदलतो. हा, तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सद्गुरु नामस्मरण व ओंकार यातच हे सारे दादांनी अंतर्भूत केले. हा, रिकाम बसल्या काय करायचं समजलं, ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः म्हणायला चालू करा, किंवा साईनाथाय नमः म्हणा, किंवा नुसतं साईनाथ साईनाथ म्हणा. आणि ह्याच्यापेक्षा सोपं काय, ओंकार दादा आणि नामस्मरण. काहीतरी विचार कर बसायचं, बसलं असला तर ती बस चालली ना, ती पुढे जाऊन उलटली तर विधच काहीतरी. त्यापेक्षा देवात नामस्मरण करा ना, असं झालं तर, ते तसं झालं तर, काय झालं नाही आहे ना. आणि सगळं उठल्या पहिल्यांदा पेपर वाचू नका म्हणायचं दादा, एक चांगली बातमी असत नाही, मेलेले आणि सगळे पहिले फ्रंट पेजवर, ती लगेच आपले विचार बिघडतात. तर काय होतं, देवाच्या फोटोसमोर उभा करा, व्यवस्थित ते लक्ष्मी मध्ये सर्व गरम होतो, गोविंदम प्रभाते कर दर्शन म्हणा, सर्वे जना सुखीनं भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं माप्नुयात्, असं म्हणा. सगळ्यांचं कल्याण चिंता म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तसेच शास्त्राप्रमाणे जो वास्तुविधी होतो तोच लाभ मंत्राक्षता टाकून होतो की नाही हे बघितलं. तसेच या ऋचा नामस्मरण व ओंकारात अंतर्भूत केल्यावर होणारा परिणाम बघून मगच हे सिद्ध स्वरूपात निराकरण म्हणून दिले. दादा म्हणाले की वास्तुप्रसाद बांधायला गेलं की लोक म्हणतात बैठकीच्या खोलीत नको, तर आतल्या खोलीत बांधा, कारण लोक विचारतील की हे काय बांधले आहे. आता मुंबईला आतली खोली म्हणजे स्वयंपाकघर व संडास, मग तो प्रसाद या दोहोंच्या मध्ये बांधायचा का. तेव्हा वंदनीय दादा म्हणाले की हा प्रसाद बैठकीच्याच खोलीत बांधला पाहिजे व जो कोणी विचारील त्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आमचेकडे येऊन उलट सुलट विचार करून जे या वास्तूतील वातावरण किंवा वायू दूषित करतात तसे होऊ नये व वातावरण शुद्ध राहावे म्हणून हा प्रसाद बांधलेला आहे. हा, इतकं घट्ट तुम्ही व्हायला पाहिजे म्हणून त्या बाबतीत. लोकांची भीड ठेवण्यात काही होत नाही. भिडे भिडे पोट वाढे. आम्हाला हे लोकांना नाव ठेवलं काय सगळं तुम्ही सोडलंय, सगळं सोडलंय म्हटलं, मग त्यांचं लाज नाही सोडली, सगळं सोडलं नाही आहे, सगळं सोडायला सांगितलं सोडलंय, पण तो एक करायला सांगितलं ते आम्ही धड करतोय. आणि जे लोक असे आम्ही म्हणाले होते तुम्हाला सांगायचे अक्षर म्हणजे, तर नंतर कामकाजाला घेऊन गेले. म्हटलं आता मी सगळे अनुभव घेतले, सगळ्याला तोंड द्यावंच लागत नाही. शांत करत नाही तुम्ही, प्रश्न करत नाही, गणपती बसत नाही. सगळं धरलेल्यांना इथं सगळं सोडलेल्यांकडे यावं लागलं. या कार्यपद्धतीत आपण सेवक आहोत ही आपल्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे. बघा तुम्ही पण सेवक, कोणी कमी नाही आहे, सगळ्यांना केलंय. सगळेच काय सांगितलं असं, सगळेच राजे झाले तर काम करून जायचं. कलेक्टर एक असावा लागतो, त्याच्या हाताखाली 1000 माणसांनी कामं करायची, बरोबर ना. सगळेच कलेक्टर तसेच होते. तुम्ही सेवक, तुमच्या हातनं काय काम करून घ्यायचं, त्यांच्या हातनं काय करून घ्यायचं, सगळी योजना त्यांनी केलेली आहे. तुम्ही साधना करून गप्प बसा, तुमच्याकडनं काय करून घ्यायचं ते करून देते बस. या कार्यपद्धतीत आपण सेवक आहोत ही आपल्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे.
कारण ज्या स्थानी दादा बसत असत त्याच स्थानावर बसून सेवक कामकाज करणार आहेत. जरी सेवकाची पात्रता नसली तरी त्यांना बसवून त्यांच्याकडून हे कार्य होणार आहे. नसली तरी म्हणजे काय नाहीच आहे. आम्ही आपली उड्या मारते त्यांच्या जीवावर की माझं पण मी सुद्धा पात्र नाही. एक एक वेळ सांगितलं काम होतंय म्हणजे आश्चर्य वाटतं. दुसऱ्यांदा नंतर त्या अवधूतने फोन केला, माझी नोकरी गेली आहे का, मला नवीन नोकरी मिळाली पाहिजे. त्यावेळेला असंच झालं की बुधवारचं निराकरण सांगितलं आणि तर मला नोकरीचं काम झालं. मग बायकोला ॲडमिट केली होती आणि त्याचं म्हणाले काहीतरी असं काहीतरी हे आहे घोटाळा, तर तुम्हाला मी फोन करू का. म्हटलं काही करू का, आता रात आहे ना, उद्या सगळे बघूया. तेवढ्या रात्री बांधून झाली. सांगतो ते बरोबर ना, ते बघा हातवर करतात. मी काय केलं होतं म्हणजे तुमच्या वाणीमध्ये शब्द ब्रह्म दिलाय ना, ते लोकांसाठी वापरते. मला लॉटरीचं तिकीट लागू दे, लागणार नाही. त्याला लॉटरीचं तिकीट लागू दे, चांगलं होईल, लागेल. केलं चेक. आणि काय द्यावं देवानी, कोण देते असं. असे गुरु भेटले किती काय काय अनुभव घेतात. इथं कामकाजाला बसलो होतो आणि काला कुठून तरी मुसलमानाचा होता फॉरेन मधला, मी असं ते दात खाऊन फरशी खरवडायला लागला. म्हणजे कामकाजाला बसलेले मागचे लोक हळू उठून सगळे गेले घाबरून. मी आणि तो आणि जवळ बाबा माझी पण फाटलीच. मग काय करणार. आम्हाला म्हटलं हे सगळं करायला तुम्ही सांगितलं आणि मग हे काय हे उदी घेत नाही त्या कपाळाने बस. खरं अनुभव असं सगळे उठून गेले म्हणजे मेला मारा तुम्ही. असले डेंजरस सेवक सगळे. त्या घरांमध्ये खरखर म्हणजे फरशीवर खरखर असा आवाज येत होता, नखान खरोड होता एवढा. सगळे अनुभव घेतले. एक दिवस आप्पी आहे का रे, बोलो त्यांच्या घरात म्हणे गाभण मेंढी आणायची, लक्ष्मी यायची. गाभण मेंढी आणायची, ती कापायची आणि त्याच्या पिल्लाचं भाजी करून त्याला नैवेद्य दाखवायचं. ये रे इकडं. हा पहिला अनुभव आहे. याचं नाव अप्पी सुगंधी, प्रकाश सुगंधी नाव. आम्ही आप्पी म्हणून बोलवतो. आमच्या घरात आम्ही बोळात राहायला आल्यावर तिथं हा दुकानात होता. मग आमच्याकडे वरती केंद्र होतं, तर भजन चालायचं. तिथं आलं तर चालतंय का म्हणाला. आमचं म्हटलं सगळे आले तर चालतात. मग तुमच्या घरी काय पद्धत होती सांग. तुमच्या घरी देवी लक्ष्मी होते ना, काळी लक्ष्मी. आता काळी लक्ष्मी काही बघितली नाही आम्ही, गोरी लक्ष्मी बघितली आहे. पण माझी बायको गोरीच आहे. ती बघा तिथे बसली चष्मा घालून. तर मग हा आला, यायला लागला. आलं चालतंय काय यायला लागलं. आमच्याकडे काळी लक्ष्मी आहे काका आणि ते मेंढीचं आणून ते मेंढीचं हे करून. अरे काय भयानक. पुढं काय झालं तू सांग. तर याला निराकरण सांगितल्यानंतर रात्री पलंग घालायला लागला. तेव्हा भिडे म्हणजे काय घ्यायला. तेव्हा बाबाची प्रार्थना केली. म्हटलं बाबा तुम्ही काय म्हणून हे केलं. मग ह्या सगळे देव काढून ठेवले होते. त्याच्यामध्ये ह्याला स्वप्न पडलं कोणीतरी एक बाई उडी म्हणून त्यात बसली आहे म्हणून. ती गेली आणि तेव्हापासून नंतर ह्याची काय परिस्थिती झाली आता चांगली डेव्हलपमेंट झाली. आणि पहाटे त्यांना पण कळलं. मला पण स्वतःच एक अशी बाई येऊन त्या गोष्टीत बसल्यासारखं झालं. बाई एवढी मारली काळी लक्ष्मी. आमच्या दुकानात एक काका होता, त्याला म्हटले ते सगळे पाठवून दे. कोलारला नदी आहे,
तिथं तर पाठव आणि दुसरीकडे कुठे तर पाठव म्हटले. ठीक आहे म्हणून सकाळी आहे ना म्हटलं असं असं झालंय घरात, त्यांना त्याला पाठवायचं नाही, आपण जायचं म्हटले. मग त्याला कॅन्सल केलं. ह्यांच्या ते टॉपिक असल्यामुळे KP वाले ओळखीचे होते, 14 जानेवारीला जेवायला येणार होते ह्यांच्या घरात. मी म्हटलं पहिला ते सोडून येऊ आम्हाला. नवीन गाडी 50 किलोमीटर जाऊन तीनदा पंक्चर झाली बघ, म्हणून त्याला नको आपण जायचं म्हणून सांगितलंय. मग ते सोडलं, त्याच्यानंतर एक पण पंक्चर नाही. इथनं इथं आलो त्यांच्या घरात, ते KP वाले टाईम चालू जेवायला ते सगळं आले. ते त्या दिवस पण घरात सगळं एकदम शांत, नाहीतर लोक आला तर पळून जात होते, राहत नाही होतं, सगळे जात होते. नंतर जेव्हा प्रतिमा त्यांनी स्वतः येऊन ठेवले तेव्हा लोक राहायला लागले, एक दिवस राहतो मग जातो असं. आणि तेव्हा 1 मजली घर होतं, आता 3 मजली घर झाले आणि गाडीतून फिरतो, पण मला बोलवत नाही. 3 मजली 3 घरं आहेत बघा. काही काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजे अशी यांची ओळख झाली. आणि हे म्हणजे अप्पी काका जे आहेत ना, हा शशी काकांनी निर्माण केलेला पहिला सेवक. सगळं सगळं करणार आणि मागे राहणार, म्हणजे मोठेपणाला मागे गेलं असं कधी. सगळं फोटो बिटो लावायचं, हे सगळं मॅनेजमेंट सगळं. एक त्याला काम सांगितलं आणि ते होत नाही असं कधी नाहीच. जरी सांगितलं तर सर्वात जा आहे तर चांदोबाला खालती घेऊन जाणारच हा. आणि त्यांच्याकडून आम्ही 50-60 सेवक तयार झालो. आज हे सगळे फोटो आणणे, पूजा करणे, केंद्राची पूजा करणे, सब करणे, या खुर्ची सतरंजा घालणे, सगळं हॉल बुक करणे, आलेल्या लोकांची व्यवस्था करणे, हे सगळं 3 महिने झालं करतात सगळेजण. माझ्यापर्यंत काही आलेलं नाही, फक्त जेवण करून आराम झोप. 8 तारखेला ह्या हॉलमध्ये रेनोव्हेशनचं काम संपत आलं होतं. रात्री संपलं, बांबूवर बांधलेले काढून संपवलं. रात्री 10:30 पावणे 11 झाले. POPचं ते घसाई केल्यानंतर जे पावडर पडते ती पूर्ण ह्या हॉलमध्ये भरलेली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला पहिल्यांदा आम्ही ह्या सगळ्याला शटर लावून बंद केलं. बाहेरचे जे जळगावचे जोगेश्वरीचे जे आले त्यांना सगळ्यांना उतरायची व्यवस्था केली. आणि मग 9 वाजता हे सगळे गावाला गेल्यानंतर हे स्वच्छता चालू केली. म्हणजे त्या कामगार बायका ज्या आल्या त्यांनी केर वगैरे काढून सगळं स्वच्छ केलं. नंतर प्रसाद गिरगावकर, अमोल आणि कोण सगळे 10-12 आपल्या विजापूर केंद्राचे सेवक त्यांनी पाणी आणून पूर्ण हॉल धुवून काढला, सगळं व्यवस्थित करून. म्हणजे बाकीच्या लोकांना बोलून केलं नाही, अशी सगळी व्यवस्था करून. मग गाद्या लोकांना लागणार म्हणून गाद्या आणल्या. मग गाद्या आणून त्याच्यात ठेवल्या, त्याला आब्रे उशाना आब्रे घालून, त्याला बेडशीट घालून सगळी व्यवस्था करून ठेवली. आले की सगळ्यांना बरं वाटावं, कारण गुलबर्ग्यावरनं आल्यानंतर दमून येणार हे नक्कीच होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मी कोणी पुढं मागं नाही असं विचार केला की मी कशाला करू, असं नाही. तर या कार्यपद्धतीत आपण सेवक आहोत ही आपल्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे. कारण ज्या स्थानी दादा बसत असत त्या स्थानावर बसून सेवक कामकाज करणार आहेत. जरी सेवकांची पात्रता नसली तरी त्यांना बसवून त्यांच्याकडून हे कार्य होणार आहे. निरंतर स्वरूपात सेवक गुरुस्थानावर बसणार आहेत ही त्यांनीच सिद्ध केलेली अवस्था आहे व त्यांनीच आम्हाला तेथे बसायला सांगितले आहे. म्हणजे आमच्याकडे त्यांची पाहण्याची दृष्टी कशी आहे हे बघा. नाही काय नाही, माझी जागा सोडून लगेच बसायला तर मी तोंड वाकडे करतो लगेच. तसं नाही, दादा म्हणायचं. एकदा निराकरण असं काहीतरी आलं होतं म्हणून दादाला फोन केला, त्यामुळे तू काय सांगशील ते सांग, मी बघून घेईन. मी आम्हालाच लाज वाटली, पण कामं होतात अशी चित्र. बरं, सेवकांच्याकडनं तो होतात तरी बघा, एक बाई अडली होती, तो संध्या कुठे येतो बाहेर कुठल्या गावाला संविधान द्यायला गेला होतास? सांगोला. तिथे बाई अडली होती आणि डॉक्टर माहिती आहे की तुम्हाला, ऑपरेशन म्हणजे लगेच 40 लाख रुपये, 40-50 हजार रुपये. त्यामुळे काय ते करा काका, संजय तुझा संवेदना दे.
अजून सवयनंतर ते रात्रीच वांगतील झालं, पैसे वाचले. म्हणजे तो मान त्यांनी त्याला काय विचारलं मला, मी दिलं तर होईल का? म्हणजे तू दिलं तर सुद्धा होईल जा. म्हणजे सगळ्यांना दिलेलं आहे पण आपल्यालाच खातले नाही आहे. हे अनुभव प्रत्येक गोष्टीत अनुभव घेतले. पण ही दृष्टी सेवकांकडे नाही. जे सेवक आहेत त्यांच्या चुका अगर कमतरता हां मी दाखवीन व दाखवणारच, पण तिराईत माणसाने त्यांच्यातील कमतरता दाखवता कामा नये. म्हणजे येणाऱ्या भक्तभाविकांच्या मनात हा सेवक इतरांपेक्षा कामकाज चांगले करतो पण इतर करीत नाही, ही उणीव इतर काढणार नाही, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. अशा तऱ्हेने एखाद्याला दूषण देणे किंवा लावणे हा त्या गुरुस्थानाला कमीपणा आणणारा आहे, असे दादा म्हणत. आता कुटुंबात कमतरता काहीही नाही, सर्व बाजूनी अनुकूलता आहे. पण कुटुंबात वडील व मुलगा यांचे संबंध जन्मतःच चांगले नाही. कारण वडील मृत झाल्याशिवाय मुलाचा भाग्योदय नाही. असं असतं. तोपर्यंत नोकरी व धंद्यात तो प्रयत्न करीत राहतो, पण नुसते कष्टच वाट्याला येतात, पण त्या मानाने यश मिळत नाही. आईचा किंवा वडिलांचा मृत्यू झाल्याशिवाय तिसऱ्या पिढीत मुलगा होत नाही. मुलीचे आई वडील गेल्यावर होतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की मुलगी जन्माला आल्यानंतर घराण्याला ऊर्जितावस्था व लग्न झाले की समृद्धी घेऊन ती सासरी जाते व माहेरी उतरती कळा लागते. याच्या विरुद्धही पण असू शकतं. काही वेळा मुलगी जन्माला आली की घर बसते व लग्न झाले की माहेरी ऊर्जितावस्था व सासरी उतरती कळा लागते. असे हे सर्व दोष आहेत. त्यानंतर वंश विमोचनाचे संकल्प देऊन 5 किंवा 11 आठवडे पूजन व मग हळूहळू हवन होईपर्यंत बंधन. पहिल्या वेळेलाच हे हवन होईपर्यंत बंधन घातले असते तर फार पंचायत झाली असती. कारण हवन होईपर्यंत मांसाहार परान्न हे बंधन होते. साधारण संक्रांतीला हवन होत असे व दिलेली सुपारी हवनाला आणावी लागे व हे हवन सामुदायिक होत असे. शास्त्राप्रमाणे वंशविमोचन विधी हा काशी प्रयाग गया येथे करावा लागतो. पण गुरुकृपेने हाच हवन विधी कुठेही होऊ शकतो हे हाजीबाबांनी बोगटे गुरुची यांना पटवले. तोपर्यंत त्र्यंबकेश्वरला जायचे, त्रिपिंडी करायची, नारायण नागबळी करायचा किंवा गोकर्ण प्रयाग ह्याच स्थळी हे विधी झाले पाहिजेत असे होते. पण हाजीबाबांनी ऋग्वेदातील काही उतारे देऊन बोगटे गुरुजींना पटवून सांगितले व त्यांना ते इतके पटले की पहिली 5 हवने हाजी मलंगगडाच्या पहाडावरच झाली. आता हे बोगटे गुरुजी म्हणजे अस्सल कोकणाचा ब्राह्मण, पण दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना सगळं नॉलेज होतं. दादांची इच्छा काय होती, प्रत्येक भक्त आला होता तर वंशविमोचन करायचं प्रत्येकासाठी अवघड आहे. एक सामुदायिकरित्या असा काही विधी करता येतो का, त्याच्याबद्दल त्यांना माहिती पाहिजे होती. तर बोगटे गुरुजींना विचारलं, आपण म्हणजे सगळे दशग्रंथ वाचलेत, अशी काय सोय आहे का? ते म्हणले अशी काय माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही आहे. याबरोबर हाजीबाबांचा संचार झाला दादांच्या आणि म्हणाले ऋग्वेदात अमुक रीतीत अमुक मानावरील अमुक रीतीमध्ये ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा. मग त्यांनी तो ऋग्वेद काढून वाचून बघितलं, ते अक्षरशः त्यांना नमस्कार केला. आणि ते अस्सल ब्राह्मण ते पहाडावर म्हणजे मुसलमान त्या दिशेने तिथं पहिल्या 5 हवनाला आले बोगटे गुरुजी. हे दादाने सांगितलं आम्हाला. म्हणजे याच्यात काहीतरी अर्थ आहे. आणि त्यांना मुसलमान तरी असून त्यांना आमच्या ऋग्वेदातले कितव्या पानाची कितवी रीत्या ऋग्वेदामध्ये हे आहे हे कसं कळलं, म्हणजे त्यांचं ज्ञान किती, समजलं की नाही. म्हणून ते वंशविमोचन केलं आहे. म्हणजे आपल्या 7 पिढीतले लोक आहेत ते सगळे मुक्त झाले, म्हणून गणपती बसू नका असं दादाने सांगितलं. हे विधी तेथे का केले तर सद्गतीला जाण्याची जी वरची गर्दी आहे ती पहिल्या 2-3 लोकात असते.
व त्या उंचीपर्यंत हे सर्व लोक असतात व त्यांना वर पाठवायला सोपे जावे म्हणून हवने गडावर केली. त्यानंतर 21 वर्षे हा विधी सामुदायिकपणे होत असे हा. व मानशी खर्च फक्त 11 रुपये यायचा. गया 11 रुपये त्या येत नाही. 7 पिढीतले लोक मुक्त करायचे. म्हणजे बघा, पहिल्यांदा कामकाज 1.25 रुपये असायचा. काय ते 1.25 रुपयामध्ये. मग एकदा बाबा चाले आणि म्हणाले, अरे लोकांना जरा विचार करा म्हणे, 1.25 रुपयाचा चहा पण येत नाही, 1.25 रुपये तुम्हाला गुरु एवढे देतात, ते देतात 5.5 रुपये तरी करा. तेव्हा 5.5 केले. पण आपण कसे आहोत, कामाला लागलो की ते 6 महिने झाले की पगार कधी वाढवता, हिथं का वाढवले नाही. 11 ते 21 केलेत का नाही, 11 सांगितलेत. हो, मग पगार लागलं तेव्हा 1000 सांगितलेत, आता वाढवत नाही म्हटलं तर हा असं आहे आपण. म्हणून बाबा म्हणाले, यांच्या साईबाबा म्हणाले, हे जे लोक आहेत ना, ह्यांना किती दिलं ना पण यांना समाधान होणार नाही. तेव्हा त्यांच्याकडे काना डोळा कर, बघू नकोस, आणि तुला काय सांगायचं ते सांग. कुलधर्म कुलाचाराचे पण 5.5 कुलधर्म कुलाचाराचे पण 5.5 21 रुपये होते ना. तेच तर 501 गेले, पण कधी 1 सांगा म्हणजे कुलधर्म कुलाचाराचे सुद्धा दादाने त्यावेळेला 11 होते 21 रुपये सांगितले. पण आता अजूनही आपण 21 रुपये ठेवतो का दादानी सांगितले. आणि 6 रुपये 6.5 रुपये ठेवले. अरे त्या आमच्याकडे आम्ही 11 रुपये तर ठेवतोच, आणि वार्षिक ह्याच्या 500 रुपये ठेवतो. सर्वांना समजून सांगितलं मी, तुम्ही जशी पगार वाढ मागता तसं चांगलं काम आहे ते. 11 ते 21 करा की आता. बरेच दिवस झाले 11 रुपये. सवाष्ट्र ब्राह्मणासाठी 21 रुपये सांगितलेत ना, तेव्हा होते. आता सवाष्ट्र त्यावेळेला सांगितलं तेव्हा 4 नारळ होता, आता नारळ कितीला आहे. मग ते नाही समजत, सोयीस्कर असेल ते नाही समजत. आणि आपलं पगार वाढीचं म्हणतं समजतं का, किती दिवस काम केलं आम्ही सिनियर आहोत. त्यानंतर 21 वर्षे हा विधी सामुदायिकपणे होत असे व मानशी खर्च फक्त 11 रुपये यायचा. गया प्रयागला जाण्याचा खर्च, नंतर तेथील विधींचा खर्च, एवढे करून हवन विधी करणारे गुरुजी यांचा अधिकार असेल तरच हे शक्य होते. यात आपल्याला असे बघायला मिळते की 90% लोक तीर्थक्षेत्री असे विधी करतात व येताना संकटे घेऊन परततात. कारण विधी करणाऱ्यांचा तेवढा अधिकार नाही. आपले वाडीला हवन झाले तर तेथील एक गुरुजी श्री अवधूत शास्त्री बोरगावकर हे फक्त सकाळी 3:30 ला उठून पवमान सूक्त म्हणायचे. आता हे अवधूत शास्त्री बोरगावकर बोरगावकर म्हणजे काय, तर नरसोबाच्या वाडीला जेव्हा स्वामी आले त्यावेळेला एक कुटुंब होतं, त्यांच्याकडे त्यांनी पूजा सोपवली. आता त्या कुटुंबाचे वंशज सगळीकडे, लक्षात घ्या मी काय सांगतो, असल्यामुळे काय व्हायचं, कोणीतरी एक मेला की सुतं, मग देवाची पूजा कोणी करायची, कोणी बांधतीन झालं तर सुवेर. म्हणून त्या ठिकाणी हे दुसऱ्या शाखेचे हे अवधूत शास्त्री बोरगावकर म्हणून बोलवले. ते विजापूरला एकदा नरसोबाच्या देऊळ आहे, नरसिंह सरस्वतींचं, नरसिंह सरस्वतींचं, तिथं हवन होतं तेव्हा आले होते. आणि मी त्यांना ओळखत होतो म्हणून त्यांना आमच्या केंद्रावर बोलवलं होतं. आले आणि त्यांनी पवमान म्हटलं, ते रेकॉर्डिंग केलेलं आहे पण ते आता सापडत नाही. पण इतका स्पष्ट उच्चार, म्हणजे ह्यांना सगळ्यांना सुतक आलेल्या वेळी हे बाहेरच्या शाखेचे ह्यांनी पूजा करायची म्हणून ते आलेले होते, हे सांगायचं आहे. श्री अवधूत शास्त्री बोरगावकर हे फक्त सकाळी 3:30 ला उठून पवमान सूक्त म्हणायचे. त्याला 1.5-2 तास लागतात. त्यांच्याशिवाय ते कोणाला येत नव्हते. तेव्हा दादानी बाकीच्या गुरुजींना हवन होण्यापूर्वी चांदीच्या वाटीतून मध दिला की जेणेकरून वाणीची शुद्धता व्हावी. महारुद्र करण्यास आधी त्यात गुरुजींचे जे पूजन आहे त्यात त्यांना आसन, दर्भासन, लोकरीचे आसन, धोतर जोडी, उपरणे, तांब्याचे पळी भांडे, चांदीच्या वाटीत मध असे द्यावे लागते. आणि महारुद्राच्या आधी वर्षभर
ज्यांच्या घरी हवने होणार होती त्यांना दादानी सांगितले की मला जे साधन करायचे आहे ते वर्षभराचे आहे. तेव्हा या तुमच्या वास्तूत वर्षभर तुम्ही इतर कुठलेही धर्मकृत्य उदाहरणार्थ लग्न, मुंज, सत्यनारायण इत्यादी करायचे नाही. म्हणजे त्यांच्यावरच त्यांचं कुटुंब चालायचं, ते करायचं नाहीये. मग त्यांचा खर्च दादांनी दिला. त्यासाठी त्यांच्या प्रपंचाचा मासिक खर्च हा. दर महिन्याला दादा देत असत. प्रत्येक हवनाचा संकल्प दादा लिहून देत व ते गुरुजी संस्कृत मध्ये त्याचे भाषांतर करून देत असत. आता आपल्याला वास्तूचा लाभ नसेल तर गुरुकृपेने तो निर्माण करायचा. एक भक्त होते, त्यांना सांगितले की 3 महिन्यात मुंबईत ब्लॉक घे. यावर ते म्हणाले की सध्या माझ्याजवळ पैसे नाहीत. यावर वंदनीय दादा म्हणाले की ती सोय होईल, पण आज वास्तू झाली नाही तर जन्मात वास्तू होणार नाही. असे योग असतात. काही जणांकडे पैसा असतो पण वास्तूचा योग नसतो. आपले गुरुबंधू पटेल यांनी आजपर्यंत शेकडो घरे दुसऱ्यांची बांधून दिली, पण स्वतःचे घर नाही, कारण वास्तूचा लाभ नाही. तो गुरुकृपेने निर्माण करायचा. पैसा असून वास्तूचा लाभ नाही व पैसा नाही पण वास्तूचा लाभ आहे, या सर्व गोष्टी बघाव्या लागतात. हल्ली लोन भराभर मिळते म्हणून घर घेतले जाते, पण सुख मिळत नाही. कारण वास्तूकडून सुख समाधान मिळावे असा त्याच्या जीवनात योग नसतो. मग अशा वेळी त्याला वास्तू प्रतिमा द्यावी म्हणजे सुख लाभेल. पण वास्तूचा लाभ ज्याला आहे त्याला 3 प्रतिमा पुऱ्या आहेत. वास्तू प्रतिमा देण्याची जरुरी नाही. असेच मार्गदर्शन करावे असा काही नियम नाही. पण आसनावर बसल्यावर कोणाला वास्तूचा लाभ आहे व कोणाला नाही याबाबत बाबा प्रेरणा देतील त्याप्रमाणे करावे. ते खरं आहे. आसनात बसल्यावर खरंच काय होतं ते. एक विजू शिंदेकर म्हणून आमच्याकडे मुलगी यायची, माझ्या बायकोला पण माहीत आहे. विजी आपली, तिचा नवरा फॉरेनला गेला होता. तो दर महिन्याला पैसे पाठवायचा. एकदा काय झालं, त्याला काहीतरी त्याची तब्येत बिघडली, BP वाढलं आणि दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि ते जिथं नोकरीला होतं ते काळजी घेत होते. आता तो आजारी पडल्यावर 7-8 महिने त्याला म्हणजे केअर घ्यावी लागली. त्या पैसे आले नाही. मग ती कामकाजाला आली. कामकाजाला आली म्हणाली 2-3 महिने झाले पैसे आले नाही आहेत, तर काय करायचं. तर म्हणजे येतील बघूया आपण. मग 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले. मग तिने काय विचारलं, जिवंत आहे का मेला ते तर सांगा. साहजिक आहे. पण आसनावर बसल्यावर असं वाटायचं की तो मेला नाही आहे, मग का पैसे येत नाहीत. तर म्हटलं त्याची मी म्हटलं तिला, म्हणजे मला अजून आठवत आहे, आज पण संध्याकाळपर्यंत जर पैसे आले नाही तर उद्यापर्यंत मी तुला पैसे पाहिजे ते देतो. तर काय होतं. किंवा दुसऱ्या दिवशी त्याची मनी ऑर्डर आली आणि त्यात सगळं लेटर आलं. मी बेशुद्ध होऊन अशा काहीतरी असं होतं, ॲडमिट होतो. मला त्या तिथल्या आपल्या नोकरी जिथं करत होता त्यांनी सगळं हॉस्पिटलमध्ये नीट बघितलं होतं आणि म्हणून मी पैसे पाहिजे. त्याला काय म्हणतात सांगा. मी ह्याच्यामध्ये लेख दिला आहे की आपलं पुस्तक उपकार तव स्मरता नाही, त्याच्यात हे लिहिलेलं आहे, वाचा. आणि काय करावं मी असं सारखं किंवा ते सारखं म्हणायचे गेलाय का, हो का, काय करू मी आता, भावाकडे जाऊ का. म्हटलं मला इथं बसायचं, गेलाय असं काय वाटत नाही आहे, असं थांबून सांगत होतो मी. आणि तो होता जिवंत आणि दुसऱ्याचे अनुभव, असे अनुभव आम्ही घेतो. आणि तो मनुष्य अजूनही आहे. त्यांच्या मिसेस गेल्या पण ते अजूनही आहेत, व्यवस्थित आहेत. अजून एक 15-20 मिनिटं वाचता चालेल. त्याच्यामुळे हे काय आली जीव पण देत नाही आम्हाला. यापूर्वी वंश विमोचन, संकल्प व सेवा हवन होईपर्यंत
आणि नंतर कर्म विमोचन यासाठी एकंदर 21 प्रसाद होते. दादांनी सर्व अभ्यास केला व सर्व प्रकारची निराकरणे सिद्ध केली. पहिला प्रसाद कुलदेवतेचा, दुसरा प्रसाद ग्रामदेवतेचा, तिसरा प्रसाद हा पूर्वापार चालत आलेला कुलधर्म रूढी परंपरेप्रमाणे न करता कुलधर्म निश्चित करणे, चौथा प्रसाद वास्तुदोष आवश्यक असेल तर, पाचवा प्रसाद वंश विमोचनाचा, सगळ्यांनाच आवश्यक, कारण गेल्या 7 पिढ्यातील राहिलेले असतातच, त्यांच्यामुळे दुःख चालू होते. नंतर कर्म विमोचनाचा प्रसाद, 9 आठवडे सेवा करणे, हा आशीर्वाद फक्त नवनाथांकडेच आहे. आता पोथी पुराणात काय सांगितले जाते की प्रतिकूलता किंवा दुःख आलेले असेल तर त्याच्या जोडीला अधिक पुण्य करायचे, म्हणजे दुष्कर्मामुळे दुःख आहे त्यासाठी सत्कर्म भरपूर करायचे. उदाहरणार्थ तीर्थयात्रेला जाणे, तेथे पारायण करणे इत्यादी, की ज्यामुळे सत्कर्माचे पारडे खाली व दुष्कर्माचे वर गेले पाहिजे. याचा अर्थ असा की जे कर्म प्रतिकूल आहे त्या कर्मात कोणीही हात घालायला तयार नाही. म्हणून दादांनी सांगायचे, देव कर्मात हात घालत नाही, देतो पण वधत नाही. हे सगळं देऊन पाठवलं आणि तुझं तू करून घे. गुरु कर्मात हात घालतात आणि म्हणून त्यांना गुरु माऊली म्हटलंय. एखादा बुलबुल आहे बापाच्या मांडीवर मुतलं गेलं ते पुल्ल्यावर सपाट्या म्हणतात मुतला. आई म्हणते माझं पिल्लू माझ्या मांडीवर मुतलं. हा फरक आहे, म्हणून त्यांना गुरु माऊली म्हटले. म्हणजे कर्मात हात कोणी घालत नाही, देव कर्मात हात घालत नाही, म्हणून देव नको, गुरु पाहिजे. फक्त पुण्य वाढवायचे की जेणेकरून त्रास किंवा प्रतिकूलता भासणार नाही, पण प्रतिकूल कर्मात हात घालून अनुकूल करून देणे हे कार्य फक्त नाथपंथाकडेच आहे. म्हणून कर्म विमोचनाचा प्रत्येक संकल्प हा 9 आठवड्यांचा आहे. हे सर्व आता आपल्याला करायचे नाही, पण आपण कामकाज करतो तेव्हा हे माहीत असावे म्हणून सांगितले. सर्वात जास्त निराकरणे ही कर्म विमोचनातली होती. वंश विमोचनाची जबाबदारी सद्गुरूंनी घेऊन त्यांना सद्गती दिली. त्यामुळे वंशातील दोषांचे निवारण झाले. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता, ते काम गुरुकृपेने झाले. वास्तुदोष काढला, पण हे कर्म विमोचन म्हणजे स्वतःचे आपण आणलेले कर्म आपल्या जीवनाशी एवढे एकरूप आहे की त्या कर्मातील प्रतिकूलता काढणे व अनुकूल करणे याबाबत फार सुंदर विश्लेषण पुढे दिलेले आहे. प्रसाद 1 ते 9 कौटुंबिक व वैयक्तिक कर्म विमोचन. प्रसाद 10 ते 12 मातृपितृ ऋणानुबंध कर्म विमोचन. म्हणून या बोटात मातृपितृ ऋणानुबंध असतो. हे बघा, जन्मकर्म जन्मांतर पितृजन मातृपितृ आणि हा देवादी. म्हणून ह्या बोटात अंगठी घालू नका, तुम्हाला मी त्रास चालू होतो. पहिल्यांदा अंगठ्या घालायचं तर प्लेन सोन्याची घाला आणि पावळी घालायची नाही. आजकाल फॅशन झाली आहे, यांनी पावळी घातली आम्ही पावळी घालतो. पण हे साधना करतायत, मग आपण साधना करूया असं नाही. प्रसाद 13 ते 15 जन्मांतरातील व कुटुंबातील इतरे जनांचा ऋणानुबंध विमोचन. प्रसाद 16 ते 21 वंशातील देवादिकांचे ऋणानुबंध व वैयक्तिक देवादिकांचे कर्म ऋणानुबंध विमोचन. म्हणजे किती भानगडी आहेत बघा, 1 ते 21 प्रसादामध्ये. आणि आपण आपलं जीवन अगदी ह्याच्याने जगत असतो, निवांत. आणि काय चाललंय काही कळत नाही. प्रत्येक प्रसाद हा 9 आठवड्यांचा. प्रत्येक प्रार्थना वेगळी. कुटुंब प्रमुखाला एक संकल्प, माझ्या कुटुंबाचे कर्म विमोचन व्हावे यासाठी माझ्या कुटुंबातील सगळी सेवा करतील. हातात पाणी सोडायचे व रोज 1100 वेळा नामस्मरण करायचे.
आता कुटुंब प्रमुखासाठी एक प्रार्थना, मी म्हणजे तिथं त्याचं नाव सांगायचं, नाव, त्याच्यानंतर गोत्र आणि शाखा, कुटुंब प्रमुख म्हणून अशी प्रार्थना करतो की आमच्या जन्मजन्माच्या ऋणानुबंधात आमच्या हातून कायेने, वाचेने व मनाने जी जी काही पातके व प्रमाद घडले असतील किंवा आमच्या अज्ञानामुळे ज्या काही धर्मबंधनांच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल त्याबद्दल आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात पुनश्च तशी कर्मे आमच्या हातून घडू नयेत म्हणून आम्ही कुटुंबीय सद्गुरू सेवेचा लाभ जोडीत आहोत, तरी सुद्धा जी काही जन्मजन्मांची, इतरे जनांची, देवादिकांची ऋणे आज मितीला आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख तथा अशांतता निर्माण होण्यास कारणीभूत होत आहेत, अशा त्या प्रमादांचे किंवा पातकांचे परिमार्जन व्हावे म्हणून मी कौटुंबिक कर्म विमोचनाच्या इतक्याव्या प्रसादाचा स्वीकार केला आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक कर्म विमोचनाचा संकल्प सोडील. कर्म सांगू शकता का तुम्ही आमच्या मी काय प्रश्न केला. आता ते पुढे समजा आता प्रश्न असा असता आणि घरात तुमची मुलं बाळायचे तर सगळ्यांनी तुम्ही कर्म संकल्प सोडून तयार होतात. आमचा काही विश्वास नाही, गॉड बीड काही नाही. कर्म विमोचनार्थ आम्ही सद्गुरु नामस्मरण संख्या 1100 प्रत्येक व्यक्ती दररोज नियमितपणे करू. आम्हा कुटुंबियांच्या जीवनात सद्गुरु कृपेचा लाभ होऊन सदैव सुख, शांती, समाधान लाभावे अशी मी परमपूज्य बाबांचे चरणी प्रार्थना करतो. हे कुटुंब प्रमुखांसाठी ही प्रार्थना असायची आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केल्यानंतर त्याप्रमाणे रोज 1100 वेळा जप करायचा, म्हणजे सगळं नामस्मरण करायचं आणि मग बाकीच्यांनी पण सगळ्यांनी करायचं. हे सुरुवातीला सिद्धता होण्यास पूर्वीचं काय म्हण आणि सिद्धता झाल्यानंतर आपल्याला सर्व काही अंतर्भूत करून साधनेमध्ये दिलेलं आहे. बी कॉम्प्लेक्सच्या गोळीसारखे ओंकार साधना दिली बस, आणि त्यात फक्त अर्धा तास लागतो. आता वैयक्तिक कर्म विमोचन, कुटुंबातील कुटुंब प्रमुख सोडून बाकीच्या कुटुंबीय मंडळींनी दररोज खालील प्रार्थनापूर्वक संकल्प सोडावा. मी नाव सांगायचं, गोत्र आणि शाखा सांगायची. अशी प्रार्थना करतो की माझ्या जन्मजन्मांतराच्या ऋणानुबंधात माझ्या हातून कायेने, वाचेने व मनाने जी जी काही पातक व प्रमाद घडले असतील किंवा माझ्या अज्ञानामुळे ज्या काही धर्मबंधनांच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल त्याबद्दल मी माझ्या जीवनात पुनश्च तशी कर्मे माझ्या हातून घडू नयेत म्हणून मी सद्गुरू सेवेचा लाभ जोडीत आहे. तरी सर्वांना आपलं गोत्र माहित आहे का, शाखा माहित आहे का? संदेश त्याचा उच्चार आहे बघा, असं असे हात करून म्हणजे काश्यप गोत्रोत्पन्नोहम ऋग्वेदांतर्गत आश्वलायन शाखल शाखाध्यायी रोहिदास नाम शर्माहम अभिवादयामी. म्हणजे संदेश सगळी तरतूद आहे याची. हे मी म्हणत होतो मला म्हणताना दादाने संध्या बंद करून म्हटल्यानंतर मग बंद केलं. फक्त सांग म्हणजे शाखा पण आहे, अश्वलायन शाखल शाखाध्यायी. काश्यप गोत्रात आम्ही उत्पन्न झालो, अश्वलायन ही शाखा आणि रोहिदास नाम शर्मा हा म्हणजे आम्ही नमस्कार करतो. आज मितीला मला माझ्या जीवनामध्ये दुःख तथा अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत होत आहेत, अशा त्या प्रमादांचे किंवा पातकांचे परिमार्जन व्हावे म्हणून मी वैयक्तिक कर्म विपाकाच्या इतकाव्या प्रसादाचा संकल्प करीत आहे. कर्म विमोचनार्थ मी रोज नित्य नियमाने सद्गुरू नामस्मरण संख्या 1100 करीन. माझ्या भावी जीवनामध्ये सद्गुरू कृपेचा लाभ होऊन माझ्या कुटुंबात
सदैव सुख शांती समाधान लाभावे अशी मी परमपूज्य बाबांचे चरणी प्रार्थना करतो. हो. अशा तऱ्हेने आंघोळ करून धूप घालून ही प्रार्थना व संकल्प व नंतर 1100 वेळा नामस्मरण म्हणावे लागत असे. प्रथम गोत्राचा उच्चार करणे बंद झाला, हा. नंतर शाखा, बंद. नंतर आडनाव, नंतर मधले नाव, नंतर मी याचा उच्चार करणे बंद झाले व आता गुरुबंधू असे झाले. बस पुढे झाले. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आता सर्वांनी